हॅलो नमस्कार, मी मनस्वी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज माझ्या समर वेकेशन ॲक्टिव्हिटीचा 7th डे. आई आज काय करणार आहे आपण? बेटा आज आपण करणार आहे ग्रीटिंग. आज काय माहिती तुला? मदर्स डे. ओके, तर मी तुला ना ग्रीटिंग बनवायला शिकवणार आहे, पण मी हॅपी बर्थडेचं शिकवणार आहे आणि त्यावरून ना तू मला मदर्स डेचं बनवून गिफ्ट द्यायचं आहे. ओके, ठीक आहे? शिकायचं आहे आपण. मला मदर्स मा लिहिता येतं म्हणून मी मा म्हणून आज काय करणार आहे बेटा आपण? ग्रीटिंग कार्ड. ओके, तर काय काय लागणार आहे आपल्याला? हे स्केच पेन, इरेझर, पेन्सिल, स्केल, स्टिकर्स आणि बुक आणि आपले हे सगळ्यात महत्त्वाचे काय आहे? पेपर कार्ड. कार्ड पेपर. ठीक आहे. वन झिरो 10 डॉट 5 डॉट 26. ग्रीटिंग कार्ड आपण कधी बनवतो? जेव्हा मदर्स डे असतो असं नाही, एखादा छान दिवस आहे आणि त्या दिवशी मला तुझ्याबद्दल काय वाटतं, तुला माझ्याबद्दल काय वाटतं, हे जर आपल्याला एखाद्याला लिहून सांगायचं असेल, आपल्या शुभेच्छा त्याला द्यायच्या असतील, तर आपण त्या कागदावरती त्या शुभेच्छा लिहितो आणि त्या ज्यांना कोणाला आपल्याला द्यायचं आहे त्यांना देतो. ओके, मग आता ते तू कोणाचा बर्थडे असेल तर देऊ शकते, कुठला डे असेल तर देऊ शकते, टीचर्स डेला टीचर्सना देऊ शकते, तुझ्या फ्रेंड्सचे बर्थडे असेल तर तू देऊ शकते. आज काय मदर्स डे, तर तू आज तुझी ऍक्टिव्हिटी की नाही, तू मला देणार आहेस बनवून, छान दाखवणार आहेस. फादर्स डे आला तर बाबांना द्यायचं आहे. ओके, मदर्स डे तुमच्या नंतरच फादर्स डे. बेस्ट विशेस द्यायच्या असतात, त्या अशा कागदावरती लिहायच्या, त्याला छान डेकोरेट करायचं आणि मग द्यायचं. ते बघितल्यावर समोरच्याला कसं वाटेल, अरे वा किती सुंदर, त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलंय. तर तू मला सांग, आपण एखादं पैसे देऊन आणलेलं गिफ्ट बाहेरचं ते जास्त छान वाटेल की असं ग्रीटिंग कार्ड दिलेलं? ग्रीटिंग कार्ड दिलेलं आणि बाहेर पैसे पण वेस्ट नाही करायचे. पैसे वेस्ट करणं ते तर वेगळी गोष्ट, पण समोरच्याला काय वाटेल की मला हे ग्रीटिंग कार्ड दिलंय म्हणजे ह्याने स्वतः मेहनत घेतली आहे, स्वतःच्या हाताने लिहिलंय, स्वतः छान स्टिकर्स लावले, असं छान वाटेल की नाही समोरच्याला बघून. म्हणून ग्रीटिंग कार्ड एक वेगळं स्पेशल असं आपल्याला फील करवतं जर आपण ते दुसऱ्यांना दिलं तर. ओके, तर आता ते ग्रीटिंग कार्ड कसं बनवायचं आपण बघूया. जर हॅपी बर्थडेचं असेल तर आपण त्याच्यावर हॅपी बर्थडे लिहिणार, ज्या दिवसाचं असेल त्या दिवसाचं आपण त्याच्यावरती लिहिणार असतो. ओके, कसं लिहितात सांगू? NAA. व्हेरी गुड. एक ह्याच्यावर तू करून आता हे बघ, हे पूर्ण क्रिएटिव्ह आहे. तुला जसं पाहिजे, जे आवडेल त्या आवडीप्रमाणे तू ते बनवू शकते. ओके, आता मी हा असा शेप घेतला, तुला वाटला की याचा थोडासा वेगळा शेप करायचा आहे, तू करू शकते. मला थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, तू करू शकते. ओके, तर मी तुला ना 1-2 आता बनवून दाखवते, तसे तू बनवायचे. ओके, छान वाटेल. माझ्या क्लासमध्ये पण करते, करतात. तर बॉर्डर केली तर छान वाटेल की नाही? तर हे बघ, आता आपल्याला ते लिहायचं आहे, हॅपी मदर्स डे किंवा हॅपी बर्थडे आपल्याला लिहायचं आहे. तर काहीतरी स्पेशल आपण करणार. मी आता इथे सर्कल बनवते. ओके, तू काय करू शकते, हार्टमध्ये पण करू शकते. एखादा बर्थडे असेल तर तू केक काढू शकते.
हॅपी दिवाळी असेल तर तू क्रॅकर्स दाखवू शकते, है की नाही? गणपती बाप्पाचे विश द्यायची असेल तर तू गणपती बाप्पाचं एक छान चित्र काढू शकते, हो की नाही? मला गणपती बाप्पाचे चित्र नाही काढायचं तर नाव पण लिहू शकतो आपण. हो, नाव पण देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर इथे परत काय लिहायचं? ते कुणी पाठवलं, कुणी दिलं आपल्याला ग्रीटिंग? त्याचं नाव लिहायचं. हा, त्याचं नाव असं शेवटी लिहायचं. आता इथे तू काय लिहिणार? तुझं नाव मनस्वी, ओजस्वी. ओके, ज्याने कोणी दिलंय त्याने. मग इथे तू थोडेसे कलर्स छान छान लाव, काहीतरी फ्लावर्स काढ, काहीतरी स्टिकर्स लाव. खूप सारं काही लावायचं नाही, गिचमिड करायची नाही. थोडं थोडं लावलं तर छान दिसतं. आणि मग हे असं द्यायचं, आईला द्यायचं, बाबांना द्यायचं. त्याच्यात अजून तू काय करू शकते? असं पण कट केलं, आता हे असं साधं होतं ना, असं जर कट केलं तर याला एक वेगळा आकार मिळाला असा, हो की नाही? तुला जर सेमी सर्कल पाहिजे असेल तर तू असा कट केला, हाफ सर्कल. पहिल्यांदा तू असंच बनवायला शिक, बाकीचं आपण नंतर शिकू, ओके? असं ग्रीटिंग कार्ड बनवायचं असतं. मी बघून लिहिते. चलो, ऑल द बेस्ट. छान करून दे आता ऍक्टिव्हिटी. ऑल द बेस्ट. बाबा चला ना, आईला ग्रीटिंग कार्ड दाखव मी बनवलेलं. येस, फायनली मनसेने केलेलं ग्रीटिंग रेडी आहे आणि आज मदर्स डे निमित्त ती तिच्या आईला हे ग्रीटिंग भेट देणार आहे. चला बघूयात. झालं? बंद? कोण आहे? मला असं काय काढलंय मग तू? मस्त बनवलंय. वाव, रेनबो मध्ये आई लिहिलंय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस बेटा, सुंदर केलं. हे तर मस्त काढलंय बघ. दीदीने कसं बनवलंय ग्रीटिंग कार्ड. छान. हे नाव बेटा इथे लिहायचं. हा, नेक्स्ट टाइम लक्षात ठेव.
सुंदर बनलंय. थँक्यू मनू.